मुंबई आग्रा महामार्गावर मृत्यूचा प्रवास। महामंडळाच्या निष्काळजी कारभारामुळे एसटी झाडावर आदळली, प्रवाशांचा जीव धोक्यात। देवळा तालुक्यातील उमराणे शिवारात राष्ट्रीय मुंबई आग्रा महामार्गावर आज दिनांक 13 मे रोजी सकाळी 8:30च्या सुमारास शहादा डेपोच्या एसटी बसचा भीषण अपघात झालाय। MH14 MH2310 क्रमांकाची बस चालकाची नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या गुलमोहराच्या झाडावर जाऊन आदळली। अपघात इतका भीषण होता की बसमधील प्रवाशांमध्ये किंकाळ्या सुरू झाल्या। बसमध्ये तब्बल 25 ते 30 प्रवासी प्रवास करत होते। चालकासह 7 ते 8 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। काही प्रवाशांना गंभीर मार लागल्याचेही सांगितले जात आहे। सर्वात संतापजनक बाब म्हणजे वारंवार होत असलेल्या एसटी अपघातानंतरही राज्य परिवहन महामंडळ अजूनही धडा घेताना दिसत नाही। बसची तांत्रिक तपासणी झाली होती का? चालकावर कामाचा अतिरिक्त ताण होता का? बसचा वेग नियंत्रणाबाहेर का गेला? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जातोय। ग्रामीण भागातील नागरिक आजही एसटीवर अवलंबून आहेत, मात्र महामंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत असल्याचा आरोप होत आहे। अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदत कार्य सुरू केले। जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले। घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहटे घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय। अपघात की निष्काळजीपणा? महामंडळ जबाबदारी घेणार का? S9 टीव्ही न्यूज साठी शरद पवार, चिंचवे। तुमचं नाव सांगा। कुठले आहात तुम्ही? शहादा डेपो। गाडी आता कुठून कुठं जाणार होती? कशी काय झाली घटना? काही समजली नाही साहेब ते. 5 सेकंदात एकूण किती प्रवासी होते गाडीमध्ये? 7 प्रवासी, 8 प्रवासी होते. हां, आणि 2 प्रवासी लहान मुलं. कुणाला लागलेलं वगैरे? नाही काही एवढं लागलं पुढे ड्रायव्हर पायाला पुढं काही गाडी वगैरे होती काही? नाही काहीच नाही. वेळोवेळी आपण जर बघतो तर या हायवेला स्पीड खूप असतो बसेसचा, तसं काही स्पीड वगैरे होता तुमच्या बसचा? काहीच नाही. मदत काही इथं कमी मिळाली नाही की मिळाली चांगली? तात्काळ मदत मिळाली. सगळे लोक जमावून गेले. 5 एक मिनिटात सगळे प्रवासी काढले. ओके। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।